Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English topic guess what. Guess what? Guess what means एखाद्या गोष्टीचा अंदाज काढणे. या ठिकाणी हा एक गेम आहे आणि हा गेम या ठिकाणी आपल्याला खेळायचा आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे रीड व्हॉट ईशानी सेज अँड द कंप्लीट द सेंटेन्सेस इन द टेबल यूजिंग युअर आयडियाज. राईट देम डाऊन. ईशानी काय सांगते आहे ते वाचा. या ठिकाणी ईशानी काय सांगत आहे ते वाचायचं आहे आणि तुमच्या कल्पना वापरून तक्त्यातील वाक्य पूर्ण करा वर लिहा. या ठिकाणी खाली काही चार्ट दिलेले, काही टेबल दिलेले आणि हे आपल्याला ईशानीने जे काही वाक्य सांगितले ते वाक्य वाचून आपल्याला हे जे खालील वाक्य आहे ही आपल्याला कंप्लीट करायची आहे. मग या ठिकाणी ईशानी काय काय सांगत आहे तर ईशानी सेज. ईशानीने या ठिकाणी 3 सेंटेन्स सांगितलेली फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट सेकंडमध्ये जे सेंटेन्स दिलेले हे आहे एव्हरीडे म्हणजे प्रत्येक दिवशी किंवा दररोज ती ही ॲक्शन करत असते. सेकंड आहे टुडे म्हणजे आज ही ॲक्शन ती या ठिकाणी करणार आहे. आणि समडे आणि कधीकधी ही ॲक्शन ती या ठिकाणी कधीकधी करत आहे. म्हणजेच दररोज, आज आणि कधीकधी कोणकोणती ॲक्शन या ठिकाणी करत आहे हे ईशानी या ठिकाणी सांगत आहे. मग ईशानी सेज आय गेट अप ॲट 7:30 एव्हरीडे. ईशानी सांगत आहे की मी दररोज सकाळी 7:30 वाजता उठते. त्यानंतर ईशानी सेकंड सेंटेन्स सांगत आहे ते आहे टुडे म्हणजे आज. टुडे आय गॉट अप ॲट 7. आज सकाळी मी 7 वाजता उठली. समडे आय एम गोईंग अप गेट अप ॲट 5. कधीतरी मी सकाळी 5 वाजता उठणार आहे. म्हणजेच ॲक्शन ही सेम आहे उठण्याची, परंतु टायमिंग मात्र वेगवेगळे म्हणून त्या ठिकाणी दिवसही हे चेंजेस आहेत. दररोज ती सकाळी 7:30ला उठते. आज ती सकाळी 7 वाजता उठली आणि कधीतरी ती सकाळी 5 वाजता उठणार आहे. अशा वेगवेगळ्या ॲक्शन्स या ठिकाणी ईशानीने सांगितलेल्या आहे. म्हणजेच ईशानी दररोज कोणकोणती क्रिया करते, आज कोणती क्रिया करणार आहे आणि समडे कधीतरी कोणती क्रिया करणार आहे हे सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला रीड करायचे आहे. मग फर्स्ट या ठिकाणी दिलेलं आहे जो चार्ट आहे या फर्स्ट चार्टमध्ये इथं दिलेलं आहे डॅश रीड बुक्स, त्यानंतर डॅश ईट व्हेजिटेबल्स, डॅश लिसन टू म्युझिक, डॅश प्ले डॅश, डॅश वॉक टू स्कूल. या ठिकाणी हे जेवढेही डॅश आहे, जेवढेही एमटी ही जी फिल इन द ब्लँक्स आहे ही आपल्याला या ठिकाणी फिलअप करायची. मग या ठिकाणी आपल्याला फर्स्ट एव्हरीडे आय रीड बुक, दररोज मी पुस्तक वाचते. अशा प्रकारे हे सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचं आहे. म्हणजेच आपली आयडिया वापरून या ठिकाणी काही वर्ड हे या सेंटेन्समध्ये जॉईन करायचे आणि सेंटेन्स कंप्लीट करायचं. माझ्या नोटबुकमध्ये हे सेंटेन्सेस मी माझ्या आयडियाप्रमाणे कंप्लीट केलेले ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. एव्हरीडे ईशानी आय गेट अप ॲट 7:30 एव्हरीडे. ईशानी 7:30ला दररोज उठते. मग त्याचप्रमाणे एव्हरीडेला कोणकोणत्या ॲक्शन या ठिकाणी घडत असतात. एव्हरीडे आय रीड बुक, मी पुस्तक वाचते, दररोज मी पुस्तक वाचते. एव्हरीडे आय ईट व्हेजिटेबल्स, दररोज मी भाजीपाला खाते. एव्हरीडे आय लिसन टू म्युझिक, दररोज मला या ठिकाणी म्युझिक ऐकायला आवडतं. एव्हरीडे आय प्ले क्रिकेट, दररोज मला खेळ खेळायला आवडतो आणि तो म्हणजे क्रिकेट. एव्हरीडे आय वॉक टू स्कूल, दररोज मी शाळेमध्ये पायी जाते, चालत जाते. अशा प्रकारे या सर्व ॲक्शन हे या ठिकाणी एव्हरीडे म्हणजे दररोज आपण करत असतो. त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे टुडे. आता टुडेला कोणकोणते ॲक्शन करणार आहोत. या ठिकाणी एमटी किंवा फिल इन द ब्लँक दिलेली ती आपल्याला या ठिकाणी फिलअप करायची. डॅश रीड अ पोयम, डॅश एट स्पिनच, डॅश लिसन टू डॅश, डॅश प्लेड डॅश, डॅश वॉक टू स्कूल. मग माझ्या नोटबुकमध्ये हे जेवढे फिल इन द ब्लँक्स आहे हे मी या ठिकाणी कंप्लीट केलेले. ईशानी टुडे आय गॉट अप ॲट 7. आज सकाळी ती 7 वाजता उठली. मग टुडे म्हणजे आज कोणकोणत्या गोष्टी करणार आहे तर टुडे आय रीड अ पोयम, मी आज पोयम वाचणार आहे.
टुडे आय एट स्पिनच. मी आज खाणार आहे. टुडे आय लिसन टू म्युझिक. आज मी म्युझिक ऐकणार आहे. टुडे आय प्लेड क्रिकेट. आज मी क्रिकेट खेळणार आहे. आणि टुडे आय वॉक टू स्कूल. आज मी शाळेमध्ये चालत जाणार आहे किंवा पायी या ठिकाणी चालत मी शाळेमध्ये जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे सेंटेन्स या ठिकाणी मी कंप्लीट केलेले आहे. तर असे सेंटेन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचे किंवा बुकमध्ये कंप्लीट करायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड, समडे आय एम गोईंग टू गेट अप ॲट 5. मी कधीतरी सकाळी 5 वाजता उठणार आहे. मग या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स दिली आणि ती या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायची आहे. या नोटबुकमध्ये तुम्ही पाहू शकता की ही फिल इन द ब्लँक्स मी कंप्लीट केलेले आहेत. समडे आय एम गोईंग टू राईट अ बुक. कधीतरी मी बुक म्हणजे पुस्तक लिहिणार आहे. समडे आय एम गोईंग टू कुक पावभाजी. कधीतरी मी पावभाजी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. समडे आय एम गोईंग टू लर्न टू सिंग सॉन्ग. कधीतरी मी या ठिकाणी गाणं गाण्याचा प्रयत्न करणार आहे. समडे आय एम गोईंग टू प्ले हॉकी. कधीकधी मी या ठिकाणी हॉकीसुद्धा खेळण्याचा प्रयत्न करते. समडे आय एम गोईंग टू कम ऑन अ बायसिकल. त्याचप्रमाणे कधीकधी मी आय एम गोईंग टू कम ऑन अ बायसिकल. मी या ठिकाणी सायकल चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कधीकधी ह्या गोष्टी मी करणार आहेत. अशा प्रकारे समडे म्हणजे कधीही ह्या गोष्टी ती त्या ठिकाणी करू शकते. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एव्हरीडे, टुडे आणि समडे हे जे 3 वर्ड्स आहे ह्या 3 वर्डचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी मी केलेलं आहे. कोणकोणत्या ॲक्शन आपण एव्हरीडेला करतो, कोणकोणत्या ॲक्शन टुडेला करतो आणि कोणकोणत्या ॲक्शन समडेला म्हणजे कधीतरी करणार आहोत त्या ॲक्शन या ठिकाणी मी कंप्लीट केलेला आहे. आणि खाली जो टेबल आहे तो टेबल या ठिकाणी कंप्लीट करून दाखवला आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे सर्व जे टेबल्स आहे हे टेबल्स अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचे आणि तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.